हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज आपण बनवणार आहे कैरीचे पने. तर रेसिपी कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की कळवा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. कुकरच्या डब्यामध्ये असे 2 स्वच्छ धुवून घेतलेल्या कैरी आहेत. ह्या मस्त अशा ठेवायच्या. या कुकरच्या डब्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. आपण हा जो कुकर घेतलाय यामध्ये इतकं असं पाणी घालून घेतलंय. या कुकरमध्ये हे आपण असं ठेवून दिलं आणि या कुकरला असं टोपण लावू. कुकरला टोपण लावू आणि याला 2 शिट्ट्या देऊन घेऊ. तर आपण कुकर ओपन करूया. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत याच्या. हे बघा, अशा पद्धतीने आपले 3 कैऱ्या शिजून तयार आहेत आपल्या. आता याला थोड्या वेळासाठी थंड होऊ देऊया. थोड्याशा थंड झाल्यानंतर मग याचा गर काढू. तर हा आपला गर तयार आहे कैरीचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेलची टाकूया आणि त्यामध्ये हा सगळा कैरीचा गर टाकूया. आणि आता यामध्ये एक अर्धी वाटी साखर घालू. कैरी जर जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी घाला, नाहीतर थोडीशी कमी घाला. आणि आता हे मिक्सरला मस्त वाटून घेऊया. तर हे अशा पद्धतीने आपलं कैरीच्या पन्यासाठीचा गर बनून तयार आहे. तर हा असा कैरीचा गर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करा, फ्रीजमध्ये ठेवा. ज्यावेळी तुम्हाला कैरीचे पने पिण्याची इच्छा होईल त्यावेळी हा असा बाहेर काढायचा आणि याचं पन्ह बनवायचं. आता एका ग्लासमध्ये आपण 4 पुदिन्याची पानं, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हा जो आपण गर बनवून घेतलेला आहे कैरीचा तो यामध्ये घालायचा. एक 2 चमचे गर घालून हे यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकू आणि आपल्याला जितकं हवंय यामध्ये तितकं पाणी टाकू. अख्खा ग्लास भरून कैरीचं पन्ह बनून तयार आहे. असं तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हे बनून तयार आहेत आपले कैरीचे पने. यामध्ये माझी कैरी ना थोडीशी पिवळसर झाली होती, म्हणजे जरा पिकायला चालू झाली होती. त्यामुळे मी यामध्ये हलकासा असा ग्रीन कलर वापरलाय. तुम्हाला नसेल वापरायचा तर नका वापरू. हे कैरीचे पने ग्रीन कलर मध्ये खूप छान दिसतात आणि पिण्याची इच्छा होते म्हणून मी थोडासा अगदी हलकासा ग्रीन कलर वापरलेला आहे. साखर वगैरे वापरली आणि कैरी तुमची कच्ची असेल तर काही वापरायची गरज नाही. मी याआधी सुद्धा कैरीच्या पन्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो मी गुळ घालून केलेला आहे. तुम्हाला गुळ घालून करायची इच्छा असेल तर तो माझा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशा सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.